मी कैलास सूर्यवंशी तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण घरगुती ब्लॉग बनवतोय। आज आहे संडे आणि संडेच्या निमित्ताने आपण काही स्पेशल रेसिपी बनवणार आहे आपल्या स्टाईलमध्ये, ती मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आज असा काय राईड वगैरे काय नाही, त्याच्यामुळे आज घरगुती मस्त असा प्लॅन बनवलाय। तर बघूयात आता मी काय आणले तुम्हाला दाखवतो। मी आणलेला आहे बघा, एवढा मोठा पापलेट आहे आणि इकडे आहे प्रॉन्स आणलेत। तर प्रॉन्सची आपण करी बनवणार आहे आणि पापलेट फ्राय करणार आहे, त्याच्यानंतर मस्त अशी भाकरी ज्वारीची। तर ही आमच्या स्टाईल मध्ये बनवतोय। चल तर मला तर दाखवतो मी। आता हे क्लीन वगैरे करून घेऊयात आणि मी फक्त हेल्प करणार आहे, बाकी सगळं सोनाली बनवणार आहे। क्लीनिंग प्रोसेस तुम्हाला दाखवतो कशी असते क्लीन करायचं, आणि त्याच्यानंतर मग पापलेटला आपण मसाला वगैरे लावून घेऊया आणि मग करीची आपण तयारी करू। त्याच्यामध्ये हे जे काळी वात दिसते ती घाण असते, ती अशी हाताने पकडली तरी निघते। आणि त्यात हे मोठे झिंगे असल्यामुळे ते एक बेस्ट आहे। छोटे झिंगे असते तर खूप वेळ लागतो त्याला, आणि मोठे झिंगे आहेत त्यामुळे हे असं हे प्रॉपर क्लीन होणं गरजेचं आहे। निघाली की एकदा जस्ट चेक करायचं नखाने, असं खरंच निघाले की काय, मग हे आपल्याला दिसून जातं। हे बघा, एकदम मस्त पद्धतीने असे क्लीन झालेत आणि आता त्याला पुन्हा एकदा आपण धुवून घेणार। हे बघा मित्रांनो, आता आपण याला हळद आणि मीठ लावलेलं आहे आणि याच्यामध्ये आता लिंबू थोडासा पिळणार आणि आपण सेट व्हायला हे ठेवून देऊ आणि मग आपण मसाल्याची तयारी करू। मित्रांनो, आपण आता मसाला बनवण्याच्या पहिले हे जे पापलेट आहेत त्यांना आपण मसाला वगैरे लावून त्यांना मॅरिनेट करायला आपण ठेवून देऊया। ते प्रॉन्स जे आहेत ते सेट करायला ठेवलेत, ते आपण मग बनवून घेऊ, पण आता सध्याला याला मसाला लावून ठेवतो। याच्यामध्ये आपण हळद, आपला सातारी मसाला आणि मीठ हे घेतलेलं आहे। आता याचं मिश्रण करून आपण मस्त असं फिशला लावून घेणार आहे। तर तुम्हाला म्हणजे ते मस्त असे सेट होऊन जातील। ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया, म्हणजे ते प्रॉपर असं फिशला आतपर्यंत लागून जाईल। पाणी असेल तर काय होतं, पाण्याने एका साईडला सगळं मसाला निघून येतो, तेलाने मस्त त्याला लागून राहील। थोडंसं तेल अजून हे असं मस्त असं तेल लावून घेतलंय। आता हे फिशला आपण लावून घेऊ। हे आतपर्यंत असं मस्त लावलं की मग आपल्याला फ्राय केल्यावरती मस्त अशी चव येऊन जाते। थोडासा कमी पडलाय, एका फिशला तर लावून घेऊया, नंतर मग दुसरा लावू। हे तवा फ्राय करायचे आपल्याला। हे बघा, मस्त असा मसाला लागलाय आणि याला आता आपण सेट करायला ठेवून देऊया। तसंच त्याचप्रमाणे दुसरा देखील आपण करून ठेवूया। आता आपण कांदा चिरतोय। आपल्याला जे प्रॉन्सची करी बनवायची आहे त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो लागणार आहे। त्यासाठी आपण हा कांदा जो आहे, एक ऑलरेडी मी चिरलाय आणि एक अर्धा चिरते, सो तो इनफ होईल। सो अशा पद्धतीने एकदम बारीक चिरून घेतलाय, कांदा चिरलेला आहे। आता आपण टोमॅटो चिरूया। त्याच्या आतमधला हे जे बिया असतात ते आपण काढून टाकायच्या। हा पण आपल्याला बारीक चिरूनच घ्यायचा एकदम। हे छोटे छोटे असल्यामुळे मी सध्याला तरी 3 घेते, तुमच्याकडे मोठे असतील तर तुम्ही 2 घेऊ शकता। आपण ओल्या नारळाचा
हा जो किस आहे तो मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे नारळाचं दूध काढण्यासाठी. सो हे आपण असं सुती कापडामध्ये टाकलेलं आहे आणि आता ते पिळून घेऊन मग त्याचं दूध म्हणू शकतो किंवा नारळाचं पाणी काढून घेतोय, जे आपल्याला करीमध्ये वापरायचं आहे. येस, हे आहे दूध. ह्याचा आपण मसाल्यामध्ये देखील आपण ह्याचा यूज करू शकतो. हे आहे लसूण, ह्याच्यामध्येच अद्रक आहे आणि कोथिंबीर. ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे, जी आपल्याला लागेल. सो आपण आता पेस्ट बनवून घेऊयात. झाले बारीक. आता आपण याच्यामध्ये कढई ठेवलेली आहे. तर कढई थोडीशी गरम झालेली आहे. आता आपण तेल टाकूया. तेल थोडंसं गरम होऊ देऊया. मग आपण त्याच्यामध्ये हे जे प्रॉन्स आहेत, ज्याला आपण मीठ, हळद आणि लिंबू लावून ठेवलेलं आहे, ते टाकायचं आपल्याला याच्यामध्ये. थोडंसं तेल गरम झालं पाहिजे, जास्त पण नाही, थोडंसं. सो हे तेलात तळल्यामुळे काय होईल, ह्याला मस्त असा एक कडकपणा येईल. सो ते खाताना छान लागतं. मी एक टाकून बघते. ठीक आहे. थोडंसं जस्ट उलटा पालट करून घ्यायची त्याची. तेलामध्ये टाकल्याच्या नंतर आणखी उठून दिसतोय. तरी 1 मिनिट तरी आपण ह्याला थोडंसं असं फ्राय करत राहूया. सो आता हे बऱ्यापैकी आपण पाहू शकतो हे कडक झालेलं आहे. सो जवळजवळ 1 मिनिट झाला होत आला असेल. आता आपण हे काढून घेऊया. आता याच्यामध्ये आपण थोडंसं तेल ऍड करूया, हलकसं. त्याचा ऍक्च्युली स्मेल खूप छान येतोय आणि लागतंय देखील. तर आपण कांदा जो आहे ना, तो मस्त ब्राउनिश करून घेऊया. मी यामध्ये एकदम थोडंसं मीठ टाकते. झाला पाहिजे थोडासा, अजून थोडासा असा पिळला पाहिजे. अजून थोडासा बारीक झाला की मग आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया, जो आपण बारीक चिरलेला आहे मगाशी. हे बघा, झाला ना एकदम प्रॉपर लाल खरपूस भाजून घेतलाय. आता आपण ह्याच्यामध्ये ना टोमॅटो टाकूया. तर सेम थोडंसं टोमॅटो देखील आपल्याला भाजून घ्यायचं मस्त. सो आता आपण बघू शकतो की पूर्ण जो टोमॅटो आहे तो मेल्ट झालाय. आणि हा ग्रेव्हीसाठी रेडी झालाय ना, येस, प्रॉपर असा. अशी प्रॉपर ग्रेव्ही झाली पाहिजे, म्हणजे जो टोमॅटो आहे ना तो पूर्ण असा मेल्ट झाला पाहिजे. त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी पण टाकलंय. सो पाणी टाकलं तर काय होईल, तो लवकर शिजतो. आता ही जी पेस्ट आहे ह्याच्यामध्ये कोथिंबीर, जी मगाशी मी दाखवली, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक होता. सो ह्याचा एकदम मस्त, ह्याचा देखील मस्त आरोमा येईल. हे पण आपण थोडंसं झाकून ठेवूयात, म्हणजे पटकन शिजेल. मस्त अशी थिक ग्रेव्ही येणार आहे. आणि आपण पाण्याऐवजी हे जे आपण नारळाचं दूध काढलंय ते आपण त्याच्यामध्ये यूज करणार आहे आणि वरतून कोकम टाकणार आहे मस्त असं. आणि कोणताही फिश असू द्यात, त्याला लिंबू किंवा कोकम असं म्हणजे थोडासा आमसरपणा येत नाही तोपर्यंत मच्छी अशी टेस्टी बनत नाही एवढी. फिश करीसाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे की थोडासा आमरूसपणा बोलतो ना आपण, हा, आंबटपणा लागणं गरजेचं आहे. त्याशिवाय मज्जा नाही. जसं आपण रस्सा बनवतो तो रस्सा कसा झणझणीत हा होणं गरजेचं आहे, तसं फिश करी मध्ये झणझणीत म्हणजे थोडंसं आंबट लागली पाहिजे, तर ती छान लागते. आता एकदा ह्याला वाफ देऊया आणि मग हे जे प्रॉन्स आहेत ते
आपण त्याच्यामध्ये पूर्ण मसाला लागेपर्यंत असे परतवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग हे आपल्याला जसं गरजेचं असेल जेवढं आपल्याला थिक ग्रेव्ही आणि जे प्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये आपण आता बाकीच्या गोष्टी ऍड करूया. मगाशी मी थोडंसं मीठ टाकलेलं, सो आता मी थोडंसं अजून मीठ टाकते. नंतर लागलं तर घेता येईल, पण जास्त झालं तर पूर्ण टेस्ट खराब होते. गॅस मी कमी केलाय. आता आपण आपली थोडीशी चटणी टाकूयात. हा आहे घाटी मसाला. सातारी, अस्सल सातारी. येस, जो असाही खाल्ला तरी भाकरी सोबत खूप टेस्टी लागतो, कारण की हा फक्त मिरच्या नसतात, त्याच्यामध्ये खूप मसाले, खोबरं, लसूण खूप असतं. कांदा देखील असतो ना, खूप कांदा, कांदा, लसूण, खडे मसाले. खडे मसाले सगळे, आणि वेगवेगळ्या 2-3 पद्धतीच्या मिरच्या असतात. सो आता आपण ह्याच्यामध्ये हे जे आहे ते टाकून घेऊयात आणि पूर्ण मसाला लागेपर्यंत असे परतून घेऊ आपण. हे वरच्यावरच उचलते आणि हे आपण खाली राहिलेलं पाणी आहे ते नंतर टाकूयात. आता हे एकदम जेंटली हळूवार हाताने आपल्याला, किती मस्त दिसतंय. प्रॉपर असा मसाला लागतोय बघा. येस, थोडस ना व्यवस्थित ह्याच्यावरती सेट होण्यासाठी थोडस आपण झाकण देऊया, हलकस गॅस कमी करूयात. आता आपण हे जे दूध बनवलंय ते टाकूयात थोडस. पाण्याच्या जागेवरती आपण ह्याच्यामध्ये नारळाचं दूध टाकतोय. हलवून घेऊयात. हे उरलेलं आहे ते पण टाकते आणि हे मिक्स करून घेते. ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचंय, फक्त या नारळाच्या दुधामध्येच आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. ह्याच्यामध्ये आपण 2 कोकम टाकलेत, कारण की आपण ऑलरेडी याच्यामध्ये थोडस हे टाकलेलं आहे, लिंबू. बघा मित्रांनो, मस्त अशी आपली करी तयार झाली. कारण जेवढी प्रॉन्स असा थिक असेल तेवढी करी मस्त लागते. तर मस्त असा वास वगैरे येतोय, एकदम टेस्ट भन्नाट झाले. चला आता आपण याची तयारी करू आणि हे फ्राय करून घेऊया. मग याच्याबरोबर भाकरी बनवायची की चपाती बनवायची हे थोडंसं डिस्कशन चालू आहे. दोन्हीपैकी एक बनवून मस्त आपण आता जेवणार थोड्या वेळाने. आता आपण चपात्या बनवूयात, बिकॉज मच्छी असेल तेव्हा त्याच्यासोबत भाकरीपेक्षा चपाती छान लागते. सो करी छान झालेली आहे, मस्त अशी आंबट आणि तिखट. किती सुंदर चपाती आली. चला आता मस्त अशी चपाती भाजून घेऊ. मी थोडासा शेफ बनलोय, चपाती भाजायला मदत करतोय, म्हणजे फटाफट होईल याच्यासाठी आणि आपल्याला टाइम नाही होणार जास्त. तवा तापलेला आहे, चपात्या आपल्या जस्ट झालेत आणि आपण त्याच तव्यामध्ये पापलेट फ्राय करणार आहेत. थोडंसं कढीपत्ता. आता आपण हे मगाशी मॅरिनेट केलेले जे पापलेट आहेत ना ते आपण टाकायचे त्याच्यामध्ये. मस्त असा तवा फ्राय करतोय आपण. अशा पद्धतीने ह्याच्यावरती थोडासा कढीपत्ता टाकूया. ते तेलामध्ये टाकल्यामुळे ठसका लागतोय, पण आपण प्रॉपर एकदम भाजून घ्यायचं आहे. तर मित्रांनो बघा, मस्त असा फिश आपला तवा फ्राय झालेला आहे आणि आता हा दुसरा आपण फ्राय करतोय, पण हा एकदम असा मस्त असा भाजलेला आहे बघा. आणि साईज बघा फिशची, आपली पापलेटची साईज बघा, एकदम मस्त अशी आहे. आता आपलं हे झालं की मग जेवण डन आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला जेवायलाच बसायचं आहे. तर आपण जो एक राहिला तो फिश आपण आता भाजून घेऊ, मग आपलं जेवण वगैरे डन. मग तुम्हाला दाखवतो थाली थोडीशी अशी मस्त काय काय बनवलंय आपण आजच्या मेनूमध्ये. मस्त असं जेवण आजचं करणार आहे. आज रविवार आहे, रविवार स्पेशल आहे म्हणून एवढं सगळं आपण तामझाम केलाय. आणि म्हटलं आज राईड देखील नाही तर आपण असं मस्त काहीतरी जेवण बनवू. आता आपलं जेवण झालेलं आहे. आता थोडीशी क्षणभर विश्रांती, 5-10 मिनिटाची.
सो जेणेकरून एवढं सगळं बनवलंय, झालंय पण छान, त्याचा थोडासा शीण जावा म्हणून. आणि मग आपण थोड्या वेळात आता जेवायचंय. तर मित्रांनो, मस्त असं आपली थाळीमध्ये पापलेट आहे, प्रॉन्सची कर्री आहे, चपाती आहे, लिंबू आणि कांदा घेतलेला आहे. मस्त असं आम्ही जेवण वाढून घेतलंय. आता त्याचा आस्वाद घेऊया कसं झालंय. वास तर छान येतोय कर्रीचा, एकदम वेगळ्या पद्धतीने थोडीशी बनवली. आणि पापलेट देखील एकदम मस्त असा एकदम खरपूस भाजला आहे. तर बघूया कसं लागतंय. एकदम मस्त, एकदम असा आमसूरपणा आलाय मस्त कोकम टाकल्यामुळं. आणि मस्त असं जेवण झालं. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल आमची, तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण व्हिडिओला इथेच थांबूया. पुन्हा आपण असं काय बनवायचं झालं तर आपण एक मस्त अशी रेसिपी घेऊन येणार. राईड असेल तर राईडचा व्हिडिओ. पण आता आपण या व्हिडिओला इथेच थांबूया. चला, बाय बाय, टेक केअर.